नमस्कार. स्वस्तिश्री चिनसेन पटारक भट्टाचार्य महास्वामीजी मठ नांदणी येथील आपल्या सर्वांची लाडकी हत्तीन महादेवीला काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारा जामनगर गुजरात या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. महादेवीच्या जाण्यानं खूप मोठा प्रक्षोभ कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी उसळलेला होता. अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली, उपोषण केलं, खूप मोठा मोर्चा निघालेला होता आणि या सगळ्या बाबीचा निषेध लोकांनी नोंदवण्याचं काम केलेलं होतं. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीनं आज सकाळी वनताराच्या टीमसोबत एक बैठक केली. याबाबतीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून काही सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार वनताराची टीम आज कोल्हापूरला जाऊन नांदणी या ठिकाणी जाऊन महाराजांना भेटून एक पत्र ते देत आहेत की ते सन्मानानं आपली माधुरी, आपली महादेवी कोल्हापूरला परत करत आहेत. ते करत असताना नांदणी या ठिकाणी वनताराचंच एखादं छोटं युनिट किंवा एक रिहॅबिलिटेशन सेंटर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं एक फॅसिलिटेशन सेंटर ते नांदणी या ठिकाणी बनवण्यास तयार आहेत, जिथं तिची चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जाईल. ही सुद्धा व्यवस्था आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा खर्च ते करण्यासाठी वनताराच्या टीमनं कबुली दिलेली आहे. मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं महादेवीवर प्रेम करणाऱ्या हजारो लाखो नागरिकांच्याकडून, जैन समाजाच्या वतीनं, महिलांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीनं ही पावलं उचलली आणि वनताराला काही सूचना दिलेल्या आहेत. मी वनताराची टीम, त्याचे सीईओ असणारे विव्हान सन्माननीय अनंतभाई अंबानी यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ताबडतोब स्वतःहून, खरं म्हणजे यामध्ये त्यांचा कोणताही दोष नव्हता, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी वनताराला महादेवीला नेण्याचं काम केलेलं होतं, परंतु लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी सुद्धा तातडीनं प्रतिसाद देत महादेवीला सविनय सन्मानानं परत नांदणी या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कामी मी माननीय अनंत अंबानीजी, वनताराचे सीईओ विमान आणि त्यांची सर्व टीम, त्यांनी इतके दिवस महादेवीची काळजी घेतली, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तमाम जनतेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.